ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ವಿಶ್ವಗುರು ಕ್ರಾಂತಿಯೋಗಿ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನು, ವಿಶ್ವಜ್ಯೋತಿ ವೀರ ವೈರಾಗ್ಯ ನಿಧಿ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿಯರವರನ್ನು, ಸಕಲ ಶಿವ ಶರಣರನ್ನು ಎನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನೆನೆಯುತ್ತಾ, ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ 150 ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರಿಗೆ, ವಿದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಬಸವ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಭೂಮಿಯಿಂದ ಈ ಮುಂಜಾನೆಯ ಶರಣ. ಒಂದು 4 ವಚನಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳಬಯಸುತ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ಈ ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅನುಭವ ಮಾಡಿಕೊಂಡು ಭಾರತೀಯರೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದುಗೂಡಿಸಲು ಬರುತ್ತದೆ. ಅದು ಜಗತ್ತಿನ ಮೊದಲನೇ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಅನುಭವ ಮಂಟಪ, ಲೋಕಸಭೆ, ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಶರಣರ ಸಮಾನತೆಯ ಈ ಗ್ರಂಥದಿಂದ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಒಂದು ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಇವನಾರವ ಎಂದೆನಿಸದಿರಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮವ, ಇವನೂ ನಮ್ಮವ ಎಂದೆನಿಸಯ್ಯ. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ, ನಿಮ್ಮ महामನೆಯ मगनेंदेनिसಯ್ಯ. देखो, छोटा सा वचन है. हर इंसान इस धरती पे माँ की गोद से ही पैदा होकर आता है. जब भगवान की स्वरूप में पैदा होकर आता है, बाद में जैसा बड़ा होते जाता, जैसा देश के अंदर जो नफरती माहौल के अंदर पैदा होता, कास्टिज्म के अंदर, बुरे बातों के अंदर, वैसा इंसान बुरा बनता. और जो बुरा होता वो इंसान को भी एक अच्छा सच्चा इंसान बनाना है तो अनुभव मंटप का, शरणों का वचन का किताब पढ़ना चाहिए. और हर गांव में, हर गली में, हर सिटी के अंदर डेली एक टाइम अपना काम करके ख़त्म होने के बाद में वचनों का चिंतन, शरणों का संग, ध्यान, प्रार्थना, ये विचार का बहुत ज़रूरी है समझकर मैं आज ये वीडियो कर रहा हूँ. और एक बसवಣ್ಣ जी का वचन. ಜಾತಿ ಹಿಡಿದು ಸೂತಕವನ್ನು ಅರಸುವೆ, ಜ್ಯೋತಿ ಹಿಡಿದು ಕತ್ತಲೆಯನ್ನು ಅರಸುವೆ, ಇದೇಕೋ ಮರುಳ ಮಾನವ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕನೆಂಬೆನು, ವಿಪ್ರರು ಶತಕೋಟಿಗಳಿದ್ದಲ್ಲಿ ಫಲವೇನು, ಭಕ್ತ ಶಿರೋಮಣಿ ಎಂಬುದು ವಚನ. ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರ ಪಾದ ಪರುಷ ನಂಬು ಕೆಡಬೇಡ ಮಾನವ. इस भारत देश के अंदर 893 साल पहले भी बहुत माहौल खराब था, ऐसा लगता है वचन पढ़ने के बाद. आज भी और वो दोबारा देश के अंदर जात पात, ऊंच नीच, भेदभाव, भगवान के नाम पे वो जो नफरत फैलाने का चल रहा है, ये बंद होना चाहिए. अगर ये जब तक बंद नहीं होता तो देश के अंदर कोई खुशी से नहीं रहेगा. एक दूसरे का चेहरा रोज़ देखना पड़ता है. तो महात्मा बसवಣ್ಣ जी ऐसा काम करके दिखाया 12वीं शताब्दी में. सब कुछ जोड़े थे उन्होंने. कश्मीर से लेके कन्याकुमारी तक, अफगानिस्तान से लेके 8 तरफ से लोग बसव कल्याण को आए थे. 1,96,000 शरणों ने जात पात ऊंच ये सब कास्टिज्म निकाला. आज की तारीख में जो राजकारणी लोग हो, जो धर्म के प्रचारक लोग हैं, उनका सबका फर्ज है, हमारा देश का भला चाहते हो तो दुनिया का फर्स्ट पार्लिमेंट का बसवಣ್ಣ जी का ये वचन का किताब 33 लैंग्वेज में मिलता है. दिल्ली से लेके गली तक सब परेशानी का ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳ್ತಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮನಕ್ಕೆ ತಟ್ಟಿದೆ. ಆದರೆ 150 ಕೋಟಿ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಈ ವಚನದ ವಿಡಿಯೋ ತಲುಪಿಸುವ ಕಾರ್ಯ ಆಗಲಿ ಎಂದು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ, ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿರಿ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ತಿಳಿಸಿರಿ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಸರ್ವರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶರಣ.